नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, संकल्पना चित्रण हे तंत्र खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? योग्य पर्याय आहे 1, तर संकल्पना चित्रण हे तंत्र जोसेफ डी नोवाक यांनी विकसित केले आहे। प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थ्यातील एखादा गुण किंवा कौशल्य गुणात्मक पातळीवर नेमक्या किती प्रमाणात आहे याचे मापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते? योग्य पर्याय आहे 1, तर विद्यार्थ्यातील एखादा गुण किंवा कौशल्य गुणात्मक पातळीवर नेमक्या किती प्रमाणात आहे याचे मापन पदनिश्चयन श्रेणी या साधनाद्वारे केले जाते। प्रश्न क्रमांक 3, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? योग्य पर्याय आहे 3, तर एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन हे साधक अभिसंधान या उपपत्तीवर आधारलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, ज्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय ओळखून विद्यार्थी उत्तर देतो त्या प्रकारचे प्रश्न कोणत्या स्मरण पातळीवरचे असतात? योग्य पर्याय आहे 2, तर ज्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय ओळखून विद्यार्थी उत्तर देतो त्या प्रकारचे प्रश्न हे प्रत्याभिज्ञान या पातळीवरचे असतात। प्रश्न क्रमांक 5, प्रत्यावाहन स्मरण प्रकारावर आधारित खालीलपैकी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा प्रकार कोणता आहे? योग्य पर्याय आहे 3, तर प्रत्यावाहन स्मरण प्रकारावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा प्रकार हा वाक्यपूर्ती प्रश्न हा आहे। प्रश्न क्रमांक 6, आलेखाचा शोध डॅश डॅश या गणित तज्ञाने लावला। योग्य पर्याय आहे 3, तर आलेखाचा शोध डेस्कार्ट या गणित तज्ञाने लावला। प्रश्न क्रमांक 7, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे। योग्य पर्याय आहे 4, तर व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे कोहलर यांचे मत आहे। प्रश्न क्रमांक 8, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली। योग्य पर्याय आहे 1, तर अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती जड यांनी मांडली। प्रश्न क्रमांक 9, नॉर्मन ई.जी. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 2, तर उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे नॉर्मन ई.जी. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे वैशिष्ट्य नाही। प्रश्न क्रमांक 10, पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? योग्य पर्याय आहे 1, तर पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय हे मन या मानसशास्त्रज्ञाने मांडले। प्रश्न क्रमांक 11, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? योग्य पर्याय आहे 2, तर नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात हे अध्ययन या संज्ञेस हे विधान लागू पडत नाही।
प्रश्न क्रमांक 12. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? योग्य पर्याय आहे 2. तर चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हे थॉर्नडाईकच्या संयोजनवादीचा हा पाया आहे. प्रश्न क्रमांक 13. अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती या उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 14. खाली दिलेल्या विकासविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे हे विकासविषयीच्या विधानामध्ये हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 15. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक मोठ्या वस्तूंचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? योग्य पर्याय आहे 2. तर हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या सादृश्य या तत्वानुसार जाणवते. प्रश्न क्रमांक 16. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. हा फरक योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17. समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. ही बाब लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 18. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करीत नाही? योग्य पर्याय आहे 1. तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. हे विधान समर्थन करीत नाही. प्रश्न क्रमांक 19. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? योग्य पर्याय आहे 4. तर कृती ही प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे. प्रश्न क्रमांक 20. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? योग्य पर्याय आहे 3. तर थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोग आणि यशामुळे दृढीकरण ही वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रश्न क्रमांक 21. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर सर्वसमावेशक शिक्षणात प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. ही बाब लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 22. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले? योग्य पर्याय आहे 2. तर अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत हेवर्ड व वॅटसन यांनी प्रयोगाने सिद्ध करून दाखवले. प्रश्न क्रमांक 23. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत यांच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या?
योग्य पर्याय आहे 4. तर गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्यात 3 मिती आहेत: आशय, क्रिया व निर्मिती. प्रश्न क्रमांक 24. खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर कल्पना विलासाचे नवे दालन उघडते हे व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 25. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. हे मानसशास्त्राविषयीचे विधान लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 26. खाली दिलेल्या बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? योग्य पर्याय आहे 2. तर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकांवर होतो हे बालकाच्या विकासाबाबतचे विधान समर्थन करते. प्रश्न क्रमांक 27. इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? योग्य पर्याय आहे 1. तर ही सर्व लक्षणे तद्नुभूती या भावनिक क्षमतेची आहेत. प्रश्न क्रमांक 28. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर या व्यक्ती सुख-दुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात, तर हे लक्षण अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 29. मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती हा गट योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? योग्य पर्याय आहे 2. तर ग्रेगर मेंडेल या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले. प्रश्न क्रमांक 31. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनश्चक्षुपुढे आणता येणे याला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनश्चक्षुपुढे आणता येणे याला प्रतिमा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य पर्याय आहे 3. तर वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय हे अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयीचे योग्य विधान नाही. प्रश्न क्रमांक 33. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? योग्य पर्याय आहे 2. तर महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे हे उदाहरण विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 34. स्मरणाचा प्रमुख घटक
ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? योग्य पर्याय आहे 3. तर यामध्ये मानसिक पक्वता ही बाब येते. प्रश्न क्रमांक 35. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? योग्य पर्याय आहे 4. तर धारणेचे मापन करताना पठण पद्धती ही पद्धत वापरली जात नाही, तर प्रत्याहन पद्धती, प्रत्याविज्ञान पद्धती व पुनराध्ययन पद्धती या पद्धती वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 36. कोम्बज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? योग्य पर्याय आहे 2. तर कोम्बज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना हे विधान समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 37. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? योग्य पर्याय आहे 3. तर थर्स्टनने या सर्व बाबी लक्षात घेऊन अनेक घटक उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 38. सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली. योग्य पर्याय आहे 1. तर सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व पीटर सॅलोवी यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 39. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो हा मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी अयोग्य परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 40. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. योग्य पर्याय आहे 1. तर बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तादात्म्य संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. प्रश्न क्रमांक 41. 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? योग्य पर्याय आहे 4. तर ही समान घटक अध्ययन उपपत्ती थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडली. प्रश्न क्रमांक 42. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? योग्य पर्याय आहे 3. तर इतरांचे लक्ष वेधून घेतात हे विधान वैशिष्ट्य सांगते. प्रश्न क्रमांक 43. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धत होय? योग्य पर्याय आहे 1. तर संशोधन पद्धती ही डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी पद्धत होय. प्रश्न क्रमांक 44. अपंग एकात्मिक शिक्षण पद्धती भारत सरकारने केव्हा सुरू केली होती? योग्य पर्याय आहे 4. तर अपंग एकात्मिक शिक्षण पद्धती ही भारत सरकारने 1974 मध्ये सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 45. मेद प्रधान
व अस्थिप्रधान व स्नायुप्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 1 तर क्रेशमर यांनी मेदप्रधान, अस्थिप्रधान व स्नायुप्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितले. प्रश्न क्रमांक 46. स्टेनबर्गने बुद्धिमत्तेचा खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला? योग्य पर्याय आहे 3 तर स्फटिकमय त्रिकूट सिद्धांत हा स्टेनबर्गने बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला आहे. प्रश्न क्रमांक 47. भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप 1995 मध्ये खालीलपैकी कोणी मांडले? योग्य पर्याय आहे 4 तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप 1995 मध्ये मांडले. प्रश्न क्रमांक 48. हॉवर्ड गार्डनरची बुद्धिमत्ता उपपत्ती खालीलपैकी कोणत्या शास्त्राशी निगडित आहे? योग्य पर्याय आहे 4 तर हॉवर्ड गार्डनरची बुद्धिमत्ता उपपत्ती ही चेताविज्ञान या शास्त्राशी निगडित आहे. प्रश्न क्रमांक 49. अवकाशविषयक बुद्धिमत्तेत कोणत्या बाबींचा समावेश होतो? योग्य पर्याय आहे 4 तर अवकाशविषयक बुद्धिमत्तेत त्रिमिती संवेदन व दिशाज्ञान या बाबींचा समावेश होतो. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50. डॉक्टर व्ही कामत यांची हिंदी मुलांची बुद्धिमापन कसोटी कोणत्या स्वरूपाची आहे? योग्य पर्याय आहे 4 तर डॉक्टर व्ही कामत यांची हिंदी मुलांची बुद्धिमापन कसोटी ही वैयक्तिक शाब्दिक कसोटी आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.